तो एखादा पैलवान असतो, त्याचं किती पण शरीर धिप्पाड असू द्या, त्यांनी किती पण व्यायाम करू द्या, किती पण त्यांनी डाएट चांगला घेऊ द्या, परंतु जर त्यांनी ॲक्च्युअल मैदानामध्ये डाव शिकले नाही किंवा जर त्यांनी ॲक्च्युअल कुस्ती शिकली नाही ना, तर तो फक्त नावाचाच पैलवान आहे. त्याला एखादा बारीक पैलवान सुद्धा इझिली हरून टाकतो. तसंच MPSCचं आहे. तुम्ही किती कलम पाठ करा, तुम्ही किती इंग्लिश ग्रामर तुमचं चांगलं असू द्या, तुम्ही किती कोणाला शिकवा किंवा कोणाच्या चुका काढा, परंतु जर तुम्ही तो 1 तास तुम्ही कसा पेपर देणार आहे हे जर तुम्ही टेस्टमध्ये व्यवस्थित सोडवलं नाही, जर तुम्हाला समजलं नाही, स्वतःला ॲनालिसिस केलं नाही, मी सेम प्रिलियमसाठी पण हेच सांगेल की तुम्ही मॅक्झिमम टेस्ट सिरीज सॉल्व करा. मी असं करायचो की संडेला पेपर होणार मला माहीत होतं आणि पहिल्यांदाच एका दिवसात 2 पेपर. आता कंबाईनचं असं झालंय की एका दिवसात 2 पेपर, सकाळी 1 पेपर, 3 वाजता 1 पेपर. तर मी असं ते डोक्यात स्वतःला असं बनवून ठेवलं होतं, मी सकाळी एक टेस्ट सोडवायचो 11 ते 12. त्यानंतर बरोबर मला माहीत होतं की मला झोपायला वेळ भेटणार नाही, कारण की तिथं तुम्ही एक्झाम सेंटर झोपू नाही शकत. मला माहीत होतं. मग त्यात काय वाचायचं, तर त्या दर रविवारी असा माझा नीतिनियम होता की 12 वाजता पेपर सुटणार, 12:30 पर्यंत थोडासा शांत राहायचो आणि 12:30 पासून मी थोडं GS रिवाईज करायला चालू करायचो. म्हणजे त्या दिवसाची प्लॅनिंग मी ही 2-3 महिने आधीच केली होती की माझा तो दिवस कसा राहणार आहे.